तर मी माझी ओळख करून देते. मी मेघा जाधव या कम्युनिटीशी जुडले होते हेल्थसाठी. म्हणजे माझ्या मिस्टरांचं वेट खूप होतं आणि वेट कमी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले होते. याच्या आधी प्रयत्न फक्त एक्सरसाइज करूनच होते. तर आज किती लोकांनी एक्सरसाइज केलेला आहे? हँड रेज करू शकता. चेहरे सांगतात एक्सरसाइज केल्यानंतर चेहऱ्यावरची शाईन असते, लगेच लक्षात येतं एक्सरसाइज केल्यानंतर. तर एक्सरसाइज करून वेट लॉस करण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप ओव्हर एक्सरसाइज करायचे आणि ओव्हर एक्सरसाइज करून वेट लॉस केल्यामुळं बरेच हेल्थ चॅलेंज निर्माण झाले होते. वेट काही प्रमाणात कमी झालं होतं, मात्र हेल्थ चॅलेंजेस खूप निर्माण झाले होते आणि आम्ही असंच थोडक्यात त्रस्त होतो आणि नंतर हे एक्सरसाइज वगैरे सर्व सोडून आता आहे हे ठीक आहे असंच असू द्यायचं या विचारात होतो. आणि त्याच कालावधीत ही कम्युनिटी मिळाली. या कम्युनिटीची लिंक मिळाली. या कम्युनिटीची लिंक मिळाल्यानंतर इथली इन्फॉर्मेशन अटेंड केली, इथली माहिती घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मला खूप छान वाटलं. खूप काहीतरी वेगळं आहे इथं आणि इथं आपण कनेक्ट राहिलं पाहिजे हे लक्षात आलं. इथली इन्फॉर्मेशन घेत गेल्यानंतर लक्षात आलं की आपण सुद्धा अनहेल्दी आहोत. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एवढे सगळे हेल्थ चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत. आपलं स्वतःचं सुद्धा वेट वाढलेलं आहे. माझं वेट होतं 67 kg या कम्युनिटीमध्ये जेव्हा आले तेव्हा. आणि याच्यामुळे बरेच हेल्थ चॅलेंज निर्माण झाले होते. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तर पूर्वीपासून होताच, विकनेस तर खूप असायचा आणि माइंडसेट खूप निगेटिव्ह होता, खूप खराब होता, विचार खूप निगेटिव्ह होते. कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर करू नंतर, उद्या करू, परवा करू, म्हणजे थोडक्यात पुढे ढकललं जायचं अशा प्रकारचा माइंडसेट होता. आळस अंगामध्ये खूप होता आणि याच्यामुळं कुठलीच गोष्ट कधी कंटिन्यू झाली नव्हती. मात्र या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर इथले विचार, इथल्या या थोडक्यात आपले सिनियर वेलनेस कोच म्हणतात ज्या 5 लोकांच्यात आपण राहू त्या लोकांसारखे विचार किंवा त्या लोकांसारखे आपण बनतो. त्या पद्धतीने या कम्युनिटीमध्ये राहिल्यानंतर विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आणि हळूहळू ज्या काही गोष्टी होत्या त्या कन्सिस्टन्सी व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर बीटीसी मध्ये आपला जो काही अमेझिंग असा प्लॅटफॉर्म आहे बीटीसी, या बीटीसी मध्ये मी पार्टिसिपेट केलं. या बीटीसी मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर मला हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल काय आहे हे प्रॉपर समजलं आणि हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करून मी 10 kgचा फॅट लॉस केलेला आहे. मिस्टरांचा 22 kgचा फॅट लॉस झालेला आहे आणि टोटल बॉडी ट्रान्सफॉर्म झालेली आहे. थोडक्यात या हॅपी टू हेल्प कम्युनिटीच्या माध्यमातून जीवन कसं जगावं या गोष्टी थोडक्यात लक्षात आल्या आणि त्या पद्धतीनं ती जी लाईफस्टाईल आहे ती हॅबिटमध्ये आणून ती आम्ही फॉलो करत आहोत. टोटल फॅमिली हे जे काही गुड न्यूट्रिशन आहे ते इंटेक करत आहे आणि टोटल फॅमिली या हॅपी टू हेल्प कम्युनिटी सोबत हॅपी आणि हेल्दी आहे. तर जनरली बघायला गेलं तर आपल्या फॅमिलीमधील सर्वच थोडक्यात मेंबर्ससाठी या हॅपी टू हेल्प कम्युनिटीच्या माध्यमातून बरेच काही काही प्रोग्राम राबवले जातात. तसंच सेम आता आपला समर कॅम्प सुरू आहे आणि हा जो समर कॅम्प जो आहे या समर कॅम्पमध्ये खूप भरपूर मुलांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि खूप सारी मुलं एक्सायटेड आहेत. तसंच माझाही मुलगा यामध्ये पार्टिसिपेट आहे आणि खूप एक्सायटेड आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे जे काही समर कॅम्पमध्ये सेशन होत आहेत, एक्सरसाइज होत आहेत ते अगदी प्रॉपर किंवा सांगितलेले टास्क जे आहेत ते मुलं प्रॉपर फॉलो करतायत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा चेंजेस दिसायला सुरुवात झालेली आहेत. आता उदाहरणार्थ म्हणजे बघा, कालच्या सेशनमध्ये, परवाच्या सेशनमध्ये जे सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीला कोणतीही मदत झाली, काय झालं तर थँक्यू किंवा सॉरी बोलणं, तर आता माझ्या मुलामध्ये हे चेंजेस मला पाहायला मिळाले. तो प्रत्येक गोष्ट केल्यानंतर मला थँक्यू बोलतोय. मग याच्यातून बघा या कम्युनिटीमध्ये थोडक्यात हा जो ग्रॅटिट्यूड आहे, फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या व्यक्तीला थँक्यू म्हणत असू, एखाद्या व्यक्तीला विश करत असू किंवा एखाद्या व्यक्तीला सॉरी म्हणत असू तर आपल्या स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं आणि ज्या व्यक्तीला आपण म्हटलेलं आहोत त्याला सुद्धा खूप छान फिलिंग येतात आणि याच्यातून छान रिलेशन बिल्ड होते, छान रिलेशन थोडक्यात तयार होते आणि ते थोडक्यात एक्सपिरियन्स करायला मिळते. तर असाच हा समर कॅम्पचा आज 5वा दिवस आहे. खूप मुलं एक्सायटेड आहेत आणि आज सुद्धा समर कॅम्पचा इव्हिनिंगला सेशन होणार आहे. तर नेक्स्ट आपण आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन